आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये घडलेली आहे एक भयानक घटना. दिवसा ढवळ्यात ही घटना घडलेली आहे. हजारो लोक समोर असताना त्यांच्या डोळ्याच्या समोर ही घटना घडलेली आहे. आणि बीडमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न वारंवार उपस्थित राहिला आणि आता सध्या राहतोय. कारण ही एवढी भयानक घटना घडली, दिवसा ढवळ्या एवढी भयानक घटना घडली असता देखील 24 तास उलटून गेल्याच्या नंतर पोलिसांना पता लागला की अशी घटना गेवराई तालुक्यात शहरामध्ये भर बाजारामध्ये घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये त्या प्रॉपर महिला ह्या जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड आणि खामगाव परिसरामध्ये शेतामध्ये राहणाऱ्या ह्या महिला आहेत. आणि त्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गेवराई शहरामध्ये काही कपडे खरेदी करिता त्या दोघीही आल्या होत्या. आणि शीतल पवार असं त्या महिलेचं नाव आहे. शीतल पवार तिची एक मैत्रीण होती, सहमैत्रीण. त्या मैत्रिणीला घेऊन ती जालना जिल्ह्यातून अंबड तालुका शहागड खामगाव परिसरातून गेवराईला तिला कोणीतरी पत्ता दिला की इथे कपडे स्वस्त मिळतात म्हणून ती गेवराईला आली होती. आणि गेवराईला आलेली असता तिच्या मैत्रिणीला दोघींनाही घेरलं आणि तोंडाला बुरखा बांधून दोघं तिघ जण आले आणि त्या दोन्हीही महिलेला बेदम अशी मारहाण करण्यात आली. आणि कुणीही सोडवायला गेलं नाही. बाजारामध्ये हजारो लोक होते तरीही कुणी सोडवायला गेलं नाही आणि त्या महिलेला बेदम मारहाण केली दोन्ही. आणि भीतीपोटी त्या दोन्ही महिलांनी दोन दिशेला पळून गेल्या. आणि कोणाला तरी आता कसं पकडावं, दोन्ही दिशेला गेल्या. ते बुरखे तोंडाला लावून आलेले 2-3 पुरुष जे युवक होते त्यांनी आपल्या कडतूस ज्याला म्हणतो ती काढली आणि शीतल पवार या महिलेच्या छातीमध्ये मारली. या महिलेच्या छातीमध्ये गोळी मारल्यानंतर ती महिला बेशुद्ध पडली आणि तिथून ते फरार झाले. महिलेला नंतर तिथून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार झाला, सिटी स्कॅन केले, अँजिओग्राफी, सोनोग्राफी संपूर्ण काही तिथं एक्सरे सगळे काढण्यात आले. आणि त्यावेळेला तिच्या छातीमध्ये चक्क गोळी दिसते मारलेली छातीच्या हाडांमध्ये. आणि नंतर 24 तास उलटून गेल्यानंतर गेवराईच्या पोलिसांनी यामध्ये दखल घेतली आणि छत्रपती संभाजीनगर, कारण शीतल पवार हिला बीडच्या रुग्णालयामध्ये जी ट्रीटमेंट मिळाली त्याच्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आलं. आणि गेवराईचे पोलीस ते देखील पथक छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालं. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन शीतल पवार या महिलेची संपूर्ण काही आता चौकशी करतील, फिर्याद घेतील, तक्रार घेतील. आणि नंतर सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या आधारे, चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतात त्याच्या आधारे ते बुरखा घालून आलेले 2-3 युवक जे होते, आरोपी जे आहेत, ज्यांनी की गोळीबार केला आणि या महिलेला गंभीररित्या जखमी केलं, जीवेनिशी मारण्याचे प्रयत्न केले, त्या आरोपींची ओळख होईल आणि आम्ही लगेच कारवाई करू. अगोदर महिलेचा आम्हाला जबाब घेणं खूप महत्वाचं आहे असं देखील पोलिसांनी सांगितलं. आणि पोलीस हे बीड जिल्ह्यातील सध्या कर्तव्यदक्ष आहेत, परंतु एवढा विलंब का झाला हा प्रश्न सर्वांना उपस्थित राहिला. आणि स्थानिकांनी संताप देखील व्यक्त केला की पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा का केला असावा. त्यांना एवढी घटना मोठी घडलेली असताना, गोळीबार झालेला असताना, 2 महिलेला मारहाण झालेली असताना का कळालं नाही, पोलीस काय करतायत असा प्रश्न देखील, संताप देखील स्थानिक तेथील जनतेने व्यक्त केला. आणि या घटनेमध्ये शीतल पवार आणि तिची मैत्रीण शीतल पवार हिला ही गोळी लागलेली आहे आणि ती गंभीररित्या जखमी आहे. तिला आता पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे. त्या आरोपींची ओळख ही आता सीसीटीव्ही कॅमेराद्वारे आणि स्थानिक तिथे जे उपस्थित होते घटनेच्या दरम्यान त्यांचा जबाब नोंदवला जाईल आणि योग्यशीर पद्धतशीर कारवाई देखील केली जाईल असं देखील आश्वासन पोलिसांनी दिलं. परंतु सध्या जो प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ज्या वारंवार घटना घडत आहेत त्या घटनेवरती वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होतात की बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे, गुंडागर्दी आहे, गँगवार आहे, संपूर्ण काही गुन्हेगारी ही बीड जिल्ह्यातच आहे असा प्रश्न उभा केला जातो. परंतु बीड जिल्हाच नाही तर कुठेही जिथे कुठे मानवाची वस्ती असते तिथे हा गुन्हेगारीचा संतुलन बिघडलेला आपण पाहू शकतो. प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारी ही असतेच, परंतु हेडलाईटला समोर जी येते तीच दाखवली जाते आणि ते थोडक्यात चर्चेचा विषय बनतो असं काही आहे. बीड जिल्ह्यामध्ये घटना तर घडतच आहेत, परंतु अन्य ठिकाणी देखील यावरून भयानक अशा घटना घडत असतात. परंतु बीड जिल्हा सध्या फोकसला असल्यामुळे थोडीही काही घटना घडली की ती समोर येते. परंतु ही जी घटना आहे ती थोडी नाही, ही घटना खूप गंभीर आहे. कारण जीवनिशी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मारहाण देखील केलेली आहे. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. परंतु आता पुढे कोणी येतं का आणि त्या महिला कोणी न्याय मिळवून देण्याचं काम करेल का हा प्रश्न उभारतो. जालना जिल्ह्यातील या महिलांसोबत नेमकं या युवकांची दुश्मनी काय असेल आणि त्यांच्या पत्त्यावरती का होते, त्यांना मारहाण का करण्यात आली, त्यांना जीवे मारण्याचे प्रयत्न का करण्यात आले, हा संपूर्ण काही प्रश्न समोर उपस्थित होतो. आणि त्याचंच निवारण करण्यासाठी, त्याचा तपास घेण्यासाठी पोलीस हे आता कामाला लागलेले आहेत, तपासाच्या मागे लागलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून आता तपास त्या जी महिला आहे गोळीबार झालेली त्या महिलेचा जबाब नोंदवला जाईल आणि पुढील कामगिरी ही पोलीस करतील. SP नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कामकाज चालतं आणि त्यांच्या आदेशानुसार लवकरच या प्रकरणामध्ये देखील त्या महिलेला न्याय मिळेल आणि आरोपींना गजाआड केलं जाईल असं देखील प्राथमिक माहिती समोर येते. परंतु जे वारंवार प्रश्न उपस्थित होतात गुन्हेगारीविषयी ते कुठेतरी आता कमी करण्याचं काम SP नवनीत कावत करत आहेत. परंतु या गुन्हेगारांना कुठेही आळा धाक जरब बसलेले आपल्याला दिसून येत नाहीये आणि खूप मोठं चॅलेंज कायदा सुव्यवस्थेसमोर या गुन्हेगारांचं दिसून येतं आपल्याला. जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न हे गुन्हेगार करत आहेत. कठोरात कठोर शिक्षा ही करायला पाहिजे, कारण येणाऱ्या जे गुन्हेगार पुढे होणार आहेत, गुन्हा करणार आहेत त्यांना देखील जरब बसायला पाहिजे. तर ही आहे गेवराई तालुक्यातील घडलेली भयानक घटना. या घटनेच्या संदर्भात आणि शीतल पवार हिच्यावर आता उपचार सुरू आहेत. या घटनेबद्दल
या प्रकरणामध्ये नेमकं कशामुळे हा गोळीबार झाला आणि संपूर्ण घटना हे संपूर्ण तपास लवकर समोर येईल. आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.